मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीमध्ये पान क्रमांक 39वर जी कविता आहे, कविता क्रमांक 8 पडू आजारी, भानुदास यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि कविता त्यांनी आजारी पडल्यानंतर लोक आपली कशी सेवा करतात याची माहिती देणारी ही कविता आहे. पडू आजारी मौज हीच वाटे भारी, नकोच जाणे मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला, मऊ मऊ गादी निजावयाला, चैनच सारी मौज हीच वाटे भारी. मिळेल सांजा साबुदाणा, खडीसाखर मनुका बेदाना, संत्री साखर लिंबू आणा, जा बाजारी मौज हीच वाटे भारी. भोवती भावंडाचा मेळा, दंगा थोडा जरी कुणी केला, मी काहुनी सांगेन तयाला, जा बाहेरी मौज हीच वाटे भारी. कामे करतील सारे माझी, झटतील ठेवाया मज राजी, बसेल गोष्टी सांगत आजी, मज शेजारी मौज हीच वाटे भारी. असले आजारी पण गोड, असुनी कणती का जनमूड, हे मजला उकले ना गुड, म्हणून विचारी मौज हीच वाटे भारी. कवी भानुदास यांनी आजारी पडल्यानंतर लोक आपली सेवा करतात, शाळेला सुट्टी मिळते, खायला चांगले चांगले नवीन पदार्थ मिळतात, मनुका बेदाना सांजा साबुदाणा वेगवेगळी फळे खायला मिळतात. तरी लोक का बरं कणत असतील आजारी पडल्यानंतर. त्याचबरोबर भोवती भावंडाचा मेळा जर गोळा झाला तर मी त्यांना दंगा करू नका म्हणून जा बाहेरी काहून सांगेल, त्यामुळे मला आनंद होईल. त्यांना मी म्हणेल मी आजारी आहे, तुम्ही बाहेर जावा. मी काहुनी सांगेन तयाला, जा बाहेरी मौज हीच वाटे भारी. कामे करतील सारे माझी, झटतील ठेवाया मज राजी, कामे करत करत मला राजी ठेवायला सगळेजण झटतील. बसेल गोष्टी सांगत आजी, आणि आजी तर माझी माझ्याजवळ गोष्टी सांगत बसेल, मज शेजारी मौज हीच वाटे भारी. मग असे असताना सगळेजण कणतात का बरं आजारी पडल्यानंतर? असूनही कणती का जनमूड, मग हे लोक मूर्ख आहेत का? एवढी सगळी सेवा करतात, खायला मिळते, शाळा सुट्टी राहते, मग तरीसुद्धा लोक मूड म्हणजे मूर्ख आहेत का? हे मजला उकले ना गुड, याचे गुड मला उकले नसे झाले आहे, म्हणून विचारी मौज हीच वाटे भारी. अशा तऱ्हेने आपण कवितेची माहिती घेतली. त्यानंतर शब्दार्थ. मौज म्हणजे गंमत, चैन म्हणजे मजा, भोवती म्हणजे आजूबाजूला, काहुनी वैतागून, झटतील प्रयत्न करतील, मज मला तुम्ही, जन लोक, मूड मूर्ख, गुड म्हणजे कोडे. अशा तऱ्हेने एवढी लोक माझी सेवा करतील. अभ्यास. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. मुलाला कोणत्या गोष्टीची मौज वाटत आहे? उत्तर, मुलाला पडू आजारी मौज हीच वाटे भारी, आजारी पडण्याची मौज वाटत आहे. 2. मुलगा भावंडांना काहून काय सांगेल? उत्तर, मुलगा भावंडांना काहून सांगेल, मी तुम्हाला काहुनी सांगेन जा बाहेरी. 3. आजारी पडल्यावर आजी मुलाला काय सांगेल? उत्तर, आजारी पडल्यानंतर आजी मुलाला छान छान गोष्टी सांगेल. 4. मुलाला कोणते गुड उकलेनासे झाले आहे? उत्तर, मुलाला आजारी पडल्यानंतर लोक सगळेजण आपली सेवा करतात, तरी पण लोक कणत का आहेत याचे गुड उकलेनासे झाले आहे. 5. तुम्हाला आजारी पडायला आवडते का? आम्हाला आजारी पडायला आवडत नाही, कारण सध्या कोरोना आहे. कोरोना नसता तर मग आता शाळा सुरू असतं, मग आजारी पडायला आवडलं असतं. त्यानंतर खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. मिळेल सांजा साबुदाणा, खडी साखर मनुका बेदाना, संत्री साखर लिंबू आणा, जा बाजारी मौज हीच वाटे भारी. त्यानंतर पुढच्या ओळ. गोड असले आजारी पण गोड, असुनी कणती का जनमूड, हे मजला उकले ना म्हणून विचारी मौज हीच वाटे भारी. भोवती भावंडाचा मेळा, दंगा थोडा जरी कुणी केला, मी काहुनी सांगेन तयाला, जा बाहेरी मौज हीच वाटे भारी. त्यानंतर पुढे
ऱ्हस्व ई खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. 1. दंगा म्हणजे गोंधळ, मौज मस्ती. वाक्य: मुले वर्गामध्ये दंगा करत होती. 2. आजी आईची किंवा वडिलांची आई. वडिलांची आई म्हणजे आजी. आजी आम्हाला छान छान गोष्टी सांगत आहे. दीर्घ ई खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मौज मस्ती, मनोरंजन, आनंद. निजावयाला झोपावयाला. कणती म्हणजे विवळणे, कणणे. काऊनी रागावणे, रागावणे. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. नको, होय, गोड. 2. कडू, 2 कडू, गोड. 3. निजणे, जागे राहणे, न झोपणे. जा, ये. त्यानंतर पुढे उ कंसातील योग्य विशेषण वापरून वाक्य पूर्ण करा. मऊ, गोड, मुसळधार, गाढ. 1. आजीने मला गोड खडीसाखर दिली. 2. बाळ किती गाढ झोपले आहे. 3. आजीने मांजरीला मऊ गवतावर लोळायला आवडते. माझ्या मांजरीला मऊ गवतावर लोळायला आवडते. 4. बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यानंतर ऱ्हस्व ए जसे शाळेला मजला तसे कवितेतील आणखी काही यमक जुळवणारे शब्द शोधावल्या. साबुदाणा, बेदाणा, माझी राजी, केला, तयाला, आजी, माझी. ए खालील शब्दांना कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द जुळवून जोडशब्द तयार करा. 1. मौज मजा. 2. शेजारी सोबती. 3. दंगा मस्ती. 4. बाजार हाट. 5. अवती भवती. 6. गोड धोड. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 6वी मध्ये पडू आजारी भानुदास यांची कविता अभ्यासली आणि या कवितेवर असलेले प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरे, व्याकरणाची माहिती घेतलेली आहे.